बँड्रा फोर्टचा पण एक विषय निघालेला गेल्या काळात. खरं तर बँड्रा फोर्ट हा जो आहे हा पोर्तुगीजांनी बांधलेला आहे, जो नंतर ब्रिटिशांकडे गेला आणि ब्रिटिशांकडून तो गव्हर्नमेंटकडे आलेला. म्हणजे त्याचा आणि महाराजांच्या ह्याचा तसा थेट संबंध नाही आहे. पण हां, तो किल्ला आहे आणि 2000 मला वाटतं 20ला जो GR काढण्यात आलेला त्यानुसार त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या पार्ट्या किंवा ह्याला परमिशन नाही आहे. असं असताना तिथं पार्टी करण्यात आली. आपला मतदारसंघ देखील आहे. कसं बघता या ह्याच्याकडे? मद्य विक्री चुकीचीच आहे. मुळामध्ये किल्ल्यावर कार्यक्रमच झालेला नाही. बरं. किल्ल्यावर कुठली परवानगीच दिलेली नाही. किल्ला परिसरामध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानाच्या भागात टुरिझम डिपार्टमेंटच्या साहाय्याने दिलेला संगीत कार्यक्रम टुरिझम म्हणजे पर्यटनाच्या प्रमोशनसाठी, तिथपर्यंत विषय वेगळा आहे. पण आयोजकांनी त्या परवानग्याच्या आधारावर मद्य विक्री केली हे साफ असमर्थनीय आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार. चौकशी लागली आहे, फौजदारी कारवाई सुद्धा होईल. हो, आणि त्या बाबतीत तक्रारदारांनी जी तक्रार केली आहे ती योग्य आहे. पण किल्ल्यांनाच घेऊन थोडासा एक वेगळा विषय आहे. म्हणजे थोडं हेरिटेज वास्तू आपण बघतो इतर राज्यांमध्ये, जसं राजस्थान आहे, तर ते त्याच्यातून रेव्हेन्यू पण जनरेट करतात. आपल्याकडे असं काही विजन आहे का की ह्या वास्तूंचं संगोपन पण होईल? आणि आता तुम्ही हा बांद्रा किल्लाच उदाहरण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध काही संबंध नाही, हा विषय बाजूला ठेवा. राजस्थानमध्ये अन्य भागांमध्ये लग्न होतात, अजून कार्यक्रम होतात. खरं काय होईल असं इथे केलं तर? तुम्हीच मला उत्तर द्या. त्यामुळे पवित्रता किल्ल्याची टिकलीच पाहिजे. राज्य संरक्षित स्मारकाला संरक्षित जतन संवर्धनाचे नियम पायमल्ली होताच कामा नये. पण याच्याबरोबर आर्थिक स्तोत्र निर्माण करण्यासाठीच्या सहभागितेची भूमिका आणि धोरण हा एक वेगळा विषय आहे. पण अर्थात त्या ठिकाणी जे होत आहेत डेस्टिनेशन वेडिंग हे राजवाडे आहेत, तर ते म्हणजे किल्ले किंवा अशा पद्धतीचं मॉन्युमेंट नाही आहे. थोडा वेगळा त्यातला भाग आहे, उपप्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मला वाटतं एक त्याची वेगळी चर्चा होऊ शकते आणि त्या विषयातली चर्चा कधी ना कधी सभागृहामध्ये कोणी ना कोणी उपस्थित करेल.